मूर्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। प्रातस्मरणीय श्री गुरु सुरगेश्वर श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊन आज आम्हाला तुम्हाला सर्वांच्यासाठी एक मोठा योग म्हणजे श्री सिद्धेश्वर मंदिराची जीर्णोद्धार करायचे योग तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे। ह्या कार्यक्रम निमित्त इथं उपस्थिती असलेले सिद्धेश्वर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष प्रकाशना दादा आणि कार्याध्यक्ष उदय दादा, इतर ते सेवा करणारे सर्व सदस्य मंडळ आणि इथं उपस्थिती असलेले सर्व मातृमंडळ त्यांना गावकरी सर्व पंचमंडळांना माझे अनंत नमस्कार। भस्मं रहितं पालम अशिवालयम म्हणून सांगते। कुठल्या गावामध्ये मंदिर नाही, कुणाच्या कपाळवरती भस्म नाही, गंध नाही, त्या गावाला पुरस्कार नाही, तिरस्कार म्हणून सांगते। आपल्या भारत देशामध्ये कुठलेही लहान असू दे मोठा असू दे त्या गावाला जायला वाट नसणार किंवा त्या गावाला जायला बस नसणार, पण कुठलेही हा भारत देशामध्ये मंदिर नाही असा गाव तुम्हाला मिळणार नाही। हा भारत देश म्हणजे देवांची भूमी आहे। ह्या देवभूमीमध्ये आज योगायोगाना सुंदर ह्या गावामध्ये आपण आज श्री सिद्धेश्वर मंदिर, मी येताना दादांना विचारलं तुम्हाला आता वय जवळजवळ 70-65 जवळ आहे, ह्या मंदिर कधी बांधलेत म्हणून विचारलं। दादा सांगितलं मला माहितीप्रमाणे मंदिर कधी बांधले माहिती पण नाही, पण शिखर 2 जवळ आपण बांधलं होतं। आताची मंदिर बांधणार आहेत पूर्ण दगडीची मंदिर। मला खरं सांगायचं असलं तर चेन्नईकोपे गावावरती माझी एक शंका होती आजपर्यंत। ते शंका म्हणजे मी बरेच वेळेस श्रीधर स्वामींच्या समोर पण सांगत होतो। आता येऊन मी जवळजवळ एक 5-6 वर्ष झालं आहेत नूल मठाला मठाधिपती होऊन, पण मध्ये एक दत्त मंदिरला कार्यक्रमसाठी आलो होतं। दत्त मंदिर भजना मंडळाला आम्ही स्वतःहून सांगून आलो होतो, त्यांनी काही बोललं नव्हतं। आपण काहीतरी कार्यक्रम करूया चांगला धार्मिक म्हणून। बऱ्याच वर्षापासून माझ्या डोक्यात काय होतं, चेन्नईकोपे गाव फार मोठे आहे, लोक काय जमत नाही म्हणून माझी शंका होता। पण सिद्धेश्वर मंदिर साठी तुम्ही एवढा उत्सुकाने झाला। मी आल्यानंतर आम्हाला सांगितलं आपण बरेच मंदिरला उद्घाटनसाठी एवढा लोक जमते, पण उतरल्यासाठी एवढा लोक जमलेला गाव म्हणजे पहिल्यांदा चेन्नईकोपे। मी तर 18 वर्ष झालं मी ह्या मंदिर बांधायचा उतरायचा काढायचा शिखरवरून करायचं, पण एवढा लोक एक 25-15 लोक जे कमिटीचे मध्ये असते त्यांनी जमणार, पण तुमचे जे सिद्धेश्वरात असणारे श्रद्धा आहे, श्रद्धावान लभते ज्ञान, तुम्ही जे श्रद्धा ठेवलेले आहेत आज योगायोगाना मंदिर, आता बरेच लोक मंदिर बांधा लागले बरेच लोक, पण त्याची मंदिराचे आयुष्य आहे फक्त 100 वर्षाचे। आता सिमेंट वाळू खडी घालून ते मंदिर आपण बांधले, आता बघा समोर दिसायला लागले ते स्लॅबची 100 वर्ष त्याचे आयुष्य आहे, त्याच्यानंतर नाही। पण तुम्ही जे संकल्प केलेले आहेत ह्या चेन्नईकोपे सिद्धेश्वर मंदिराची 300 वर्षाच्या नवा 1000 वर्षापर्यंत तुम्ही सगळेजण राहणार आहेत। 1000 वर्ष राहणार आहे तुम्ही, मग टाळे वाजला तुम्ही।
बघा, आपण बरेच मंदिर बघतो. दगडीची मंदिर म्हणजे आमचे आजोबा चंद्रशेखर शिवाजी महाराज स्वामीजी सांगणार, त्यांच्याकडे कोणी आले तर तुम्ही कुठले मंदिर बांधणार आहे, सिमेंट वाळू ह्या घेऊन मंदिर बांधणार असले तर तुम्ही बांधा जावा म्हणणार. दगडचं मंदिर म्हणजे 1000 वर्षापर्यंत त्या मंदिराची इतिहास असते. आज तुम्ही आपण किती भाग्यवान आहेत बघा. आतापर्यंत किती लोक ह्या 300 वर्ष कालावधीमध्ये चेन्नईकोपे गावामध्ये किती जन्म घेऊन गेलेला असणार. त्यांना जे जमलेलं नाही, त्यांना काही ते सिद्धेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावरती होता पण त्यांच्याकडून झाला नाही. आताची तुम्ही तुमच्या समोर त्या सिद्धेश्वरचे मंदिर बघा, इतिहासामध्ये तुम्ही सगळेजण राहणार आहात. आज किती वर्षापर्यंत आपण इतिहास सांगतो. बरे ते गडा सामान गडा बांधत असताना असे लोक होता, राजांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहेत म्हणून आपण सांगतो. तसेच इथून 1000 वर्ष झाल्यानंतर ह्या दिवशी 14 तारीख एप्रिल सकाळी 7 वाजता नूल महाराज येतो म्हणून सांगितलं होतं. आपण सगळेजण घागर येऊन उतरायलासाठी आपण एवढ्या मोठ्या मंदिराची उतरायचं काम केलं म्हणताना तुम्ही 1000 वर्षापर्यंत राहणार आहे का नाही? राहणार ना. ह्या शरीर जाणार, आपले नाव राहणार आहे. त्यासाठी आज योगायोग गडे आपले संकेश्वरचे मधुसूदन पंडितजींचे सगळे पंडितांच्या हस्ते उदयानं सांगितलं 2 तास तुम्हाला बसवा लागेल. मला वाटते 2 तास नवा संध्याकाळी 6 पर्यंत बसवलं तर बसणार आहे. नाश्ता केलेत ना. आपण असे योग मिळणार नाही. मंदिर बांधायचं म्हणजे छोटा योग नाही. आणि 1.5 कोटी रुपयाची मध्ये आपण चर्चा केलं होतं. उदयनं आपलं सगळं पंच मंडळ आलं होतं. 25 लाख अकाउंट मध्ये जमा होईपर्यंत लोकांच्या समोर सांगायचं नाही. 25 लाख नवा 50 लाखच्या वरती आता जमा झाले तर तुम्ही किती येळ आहे? 55 लाख. मसरूगुप्पी म्हणून इथं एक हुक्केरी जवळ एक गाव आहे. त्या गावामध्ये मी गेलो होतो. आपले आजोबा चंद्रशेखर आजोबा त्यांनी तिथं ज्या वेळेला 41 वर्षापूर्वी त्यांचे पट्टाभिषेक झालं होता, तिथं मंदिराची भूमिपूजनसाठी आजोबा गेलो होता. गेल्या वर्षी मी त्याची शिखर कळसारोहण केलो. म्हणजे किती वर्ष लागले ते? 43 वर्षानंतर त्या गावामध्ये शिखरारोहण झाला. आणि फक्त इथं हे सांगितलं अण्णा 3 वर्षात ह्या मंदिराचे कळसारोहण होणार आहे. म्हणजे आपण सगळेजणच्या हस्ते त्या कळसारोहण आहेत. किती भाग्यवान आहेत. म्हणून श्रद्धा भक्तीनं 3 प्रकारची योगदान आहेत. तनु मन धन. आपल्या तनून ह्या शरीरातून काय सेवा करता येते ते करायचं नाही. ते सगळं पंचमंडळ मिळून ते कुठले तर मुरुडेश्वरच्या उडुपीच्या त्यांच्या दिलेले आहे सगळं आपण पैसा द्यायचा, घरातलं बसायचं असलं तर ते काम पूर्ण होणार नाही. मंदिर आपलं आहे. दररोज यायचं, काय काम चालू आहे तिथं पाणी मारायचं, पाणी मारायचं झालं नसलं तर काय तिथं शेवटी जे काम करणार त्यांच्यासाठी एक केटलीभर आंबील तर देऊन द्यायचं. आपल्यात तिच्या सेवा होते. जे जे कळसारोहण होईपर्यंत काय काय सेवा लागते आपण सगळेजण मिळून त्या सेवा करूया. सिद्धेश्वरचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्यावरती असू दे. आणि जे पैसा चेन्नईकोपे गावामध्ये काही पैसा कमी नाही. तुम्हाला तुम्ही मन दिले तर 1.5 कोटी न 2 कोटी पण होऊ शकते. तेवढा ताकद चेन्नईकोपे गावांना ते सिद्धेश्वर दिलेला आहे. आणि आपल्याच जे मठाच्या माध्यमातून सुरगेश्वरचे आशीर्वादाना 25,000 ह्या मंदिर बांधण्यासाठी आपण तुमचीच पैसा आमचीच नाही येते. आपण त्या मंदिर बांधकामासाठी आपण सुरगेश्वर मठा माध्यमातून 25,000 रुपये देणगी व्यक्त करतो. आणि ज्या ज्या वेळा येतो त्यावेळेला आपण देणगी देऊया. आणि जे जे लोक देणगी देणार आहेत, बरेच तिथं मंदिर
बघा तिथंच आता मला कालच आपले श्रीधर सगळं स्टेटस किंवा व्हॉट्सअपवरती ग्रुपमध्ये पाठवून दिला. उडुपीवरून एक फोन आला मला, महाराज तुमचा फोटो आहे त्यामध्ये, ते मंदिर कुठे आहे, कुणाला दिला नसले तर आम्ही बांधणार आहेत, आमची संधी द्या म्हणून. तुमचे मंदिराचे प्रचार आता उडुपीपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे एवढ्या सुंदरच डिझाईन तुमच्या मंदिराचे झालेलं आहे. काल बऱ्याच लोकांना आलं होतं मठाला, सुंदर ते सुंदर. आणि एक मॉडेल कुणाही कुठल्याही गावामध्ये मंदिर बांधायचं पाहिजे असलं, इथं 3 वर्षानंतर सिद्धेश्वर मंदिर कसं आहे त्या मंदिर बघूनच आपलं मंदिर बांधावं असं एक मॉडेल मंदिर तुमच्या गावामध्ये संपन्न होणार आहे. आज योगायोग गागर घेऊन ते कळश अभिषेक किती मोठं योगदान आहे बघा. सिद्धेश्वरची मूर्ती काढायचं, त्या सिद्धेश्वर मूर्तीवरती तुमची जे आणलेलं कळश आहे त्याच्यामध्ये असणारे तीर्थ त्यांच्यावरती अभिषेक होऊन त्या मूर्तीच्या आज काढून परत ते महादेव मठामध्ये आपण ठेवणार आहे. त्या 3 वर्षापर्यंत त्याच्या पूजा आचरण तिथं होणार आहे. आणि 3 वर्षात त्याने सांगितले तेवढं लवकर पण होऊ शकते. आणि तुमची योगदान आणि दानत्वातून ते मंदिर उभारणार आहे एवढं सांगून आपण कधी कधी वेळ मिळते ह्या रस्त्याने जाताना येताना मी मंदिर बघूनच जात येतो. आणि ह्या मंदिरासाठी आपण कायम 24x7 आपण वेळ द्यायला आम्ही तयार आहेत. आमची सेवा पण ते सिद्धेश्वरला समर्पण व्हावं असं सांगून तुम्हाला वेळ झालेला आहे. आता पंडितजी सगळ्यांचे त्यांनी तर गेले, त्यांनी येऊपर्यंत तुम्हाला मग खाली दिले तर तुम्ही काय करताय, ना मना घे नाही तू, नि मना घे नाही तू, शुद्धीच्या. आता तुमच्या घरातलं ते शुद्धी ते बोलायचं सुरू करायचं नको म्हणून आज योगानं सगळेजण नीट बसा, डोळे बंद करा, आपल्या ते सिद्धेश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. शिवाय ओम नमः शिवाय.